डिजिटल सायकॉलॉजी, सायबर सायकॉलॉजी आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या विषयामध्ये आज आपल्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी आणि IT मिनिस्टर यांनी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकरता एका वर्कशॉपचं आयोजन केलेलं होतं। यामध्ये कशा प्रकारे अल्गोरिदम हा आपल्याला ड्राइव्ह करतो की आपण अल्गोरिदमला ड्राइव्ह करतो, किंवा परसेप्शन कसं बनवलं जातं, नरेटिव्ह कसा सेट केला जातो, या असे अनेक विषयांवरती चर्चा ही करण्यात आली आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या विषयावरती ही चर्चा करण्यात आली आणि जनरली सायबर सायकॉलॉजी या विषयावरती एक वर्कशॉप या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेलं होतं। सर, एकंदरीत याचा उपयोग कशा प्रकारे जनतेसाठी केला जाऊ शकतो किंवा लोकप्रतिनिधी जे आहेत, विशेष करून नगरसेवक, आमदार, उमेदवार असतील, त्यांना कशा प्रकारे फायदा होतो? ज्या वेळेला आपण डिजिटल युगामध्ये पुढे जात आहोत त्यावेळेला कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन प्रकारच्या कॉन्स्टिट्युएन्सीला ॲड्रेस करावं लागतं। एक असते ही रिअल कॉन्स्टिट्युएन्सी, जी फील्डवरची कॉन्स्टिट्युएन्सी असते, नगरसेवकांचे वॉर्ड असतील, आमदारांच्या विधानसभा क्षेत्र असतील, खासदारांचे लोकसभा क्षेत्र असतील, आणि दुसरी असते डिजिटल कॉन्स्टिट्युएन्सी, म्हणजे जी ऑनलाईन कॉन्स्टिट्युएन्सी असते। आणि त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या कॉन्स्टिट्युएन्सीजला कशा प्रकारे ॲड्रेस करायचं, त्यांच्यामधला एक बॅलन्स कशा प्रकारे स्ट्राईक करायचा, याच्यावरती हे एक वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते। आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून, जनतेच्या अपेक्षा समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून, कारण आपल्याला जर समस्याच कळल्या नाहीत मग त्याचं निवारण कसं करणार, आणि त्यामुळे समस्या समजून घेणे, त्याचे वेगवेगळ्या बाजू समजून घेणे आणि मग त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करणे, याच्यामध्ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधींना आणि पदाधिकाऱ्यांना याचा उपयोग होणार आहे। मुख्यमंत्री जे ते दिल्लीत होते, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या की मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आणि महाराष्ट्रात नवं राजकारण येणार। त्याच्यावर मुख्यमंत्री म्हणाले मी मुंबईतच आहे। यावरून आता विरोधक जे आहेत ते टीका करताना पाहायला मिळत आहे। पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की दिल्लीत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधायला कोण नव्हतं म्हणून आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत गेलं। विधानसभेच्या पराभवानंतर बहुतेक पृथ्वीराज चव्हाण यांच्या डोक्यावरती परिणाम झालेला दिसतोय आणि त्याच्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात। त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यांकडे फार सिरियसली बघण्याची आवश्यकता नाही। प्रधानमंत्र्यांना सगळ्याच राज्यातले मुख्यमंत्री आपापल्या राज्याच्या विविध प्रकल्पांकरता, कामांकरता हे भेटत असतात, केंद्राची मदत घेण्याच्या दृष्टिकोनातून भेटत असतात आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना भेटत असतात। त्यामध्ये फार काही जास्त रीड करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। याला सोडूनच विचारतो सर, कारण ज्या प्रकारची माहिती समोर आली की अर्थमंत्र्यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे, स्पेशली वाढवण कनेक्टिंगसाठी जे उत्तन विरार जो नियम चालला आहे त्यासाठी सरकारकडून कर्ज पुरवठा व्हावा, दुसरीकडे काही पर्यावरण मंजुऱ्या प्रकल्पांच्या त्यासाठी देखील त्यांनी धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव यांची भेट घेतलेली आहे आणि पंतप्रधानांसोबत देखील चर्चा झाली। त्यामुळे आगामी काळामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी विकास कामं, मोठे प्रकल्प दिसतील। गेल्या 12 वर्षामध्ये मधली 2.5 वर्ष सोडली तर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे प्रगती झाली आहे, कृषीच्या क्षेत्रामध्ये असेल, इन्व्हेस्टमेंटमध्ये असेल, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असेल, आणि त्याच प्रकारची प्रगती येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे। त्या संदर्भामध्ये केंद्रामध्ये ज्या ज्या विषयाचे प्रश्न जे प्रलंबित आहेत त्याचा पाठपुरावा करणे, केंद्राकडनं निधी मिळवणे, काही प्रोजेक्ट्सचे क्लिअरन्सेस केंद्राकडून करून घेणे, या अशा वेगवेगळ्या कामांकरता राज्याचे मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांनाही भेटत असतात, विविध खात्याच्या मंत्र्यांनाही त्या त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट्स करता भेटत असतात। आणि त्यामुळे महाराष्ट्राला न्यूमेरो उनो हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। अशाच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये न्यूमेरो उनो म्हणजे नंबर 1 हा कायम राहिला पाहिजे। या दृष्टिकोनातून जे जे प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवले जात आहेत त्या प्रकल्पांचा पाठपुरावा करण्याकरता आणि जलद गतीने ही सर्व कामं होण्याच्या दृष्टिकोनातून
मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना तसेच विविध खात्याच्या मंत्र्यांना भेटत असतात. सर, हर्षवर्धन सपकाळ यांनी जे आहे ते मोदीजींना दलिंदर असं म्हटलं. कोणी म्हटलंय? हर्षवर्धन सपकाळ, ते कोण आहेत? काँग्रेस. देशाध्यक्ष काँग्रेस. ते नॉन कॉग्निझिबल आहेत. मुंबई महापालिकेच्या मासिक सभेसाठी आता पक्षाला नगरसेवकांना व्हीप बजावा लागला आहे. याआधी अनेक प्रस्ताव जे ते सदस्याच्या अनुपस्थितीमुळे पेंडिंगवर गेले होते. त्या एक महत्त्वाचा प्रस्ताव आहे. त्यासाठी पक्षादेश काढावा लागला आहे की सगळ्यांनी सभागृहात उपस्थित राहावे. याचं उत्तर सभागृह नेते देतील. सर, हिंदी में बता दीजिए कि आपके नेतृत्व जी माहिती आता अमित शहा यांच्या मार्फत ट्विट मार्फत देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील त्याचा अभिनंदन केला आहे की तब्बल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी 253 जे दहशतवादी कारवाईशी संबंधित लोक होती ज्यांना घातपात घडवायचा होता अशा लोकांना भारताच्या गुप्तचर यंत्रणेने वेगवेगळ्या राज्यात भारतातील ताब्यात घेतलेलं आहे. कशा प्रकारे बघता सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीने? नाही, नक्कीच भारताचे गृहमंत्री ज्यांनी या संपूर्ण देशाला नक्षल्यांच्या तावडीतून सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे, नॅक्सल फ्री या देशाला केलेलं आहे आणि ऑलवेज 24/7/365 अलर्ट मोडवरती जे गृहमंत्रालय काम करतं, त्याच प्रकारे विविध प्रकारच्या इंटेल ज्या प्राप्त झालेल्या होत्या त्या इंटेलच्या आधारावरती विविध ठिकाणी दहशतवादी कारवाई घडवणाऱ्या किंवा घडवण्याचं प्लॅनिंग करणाऱ्या अनेक व्यक्तींना या ठिकाणी एजन्सीजनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे, त्यांना अरेस्ट केलेलं आहे. आणि नक्कीच याच्यामुळे कशा प्रकारे सक्षमपणे गृह मंत्रालय काम करतंय त्याचं एक अद्भुत उदाहरण आहे. सर, आपके नेतृत्व में आज जो है डिजिटल वर्ल्ड और एआई संवाद साधा गया है, क्या क्या कुछ का? हमारे सांस्कृतिक और आईटी के मंत्री आशीष शेलार जी ने यहाँ पर भारतीय जनता पार्टी मुंबई के नगर सेवक एवं पदाधिकारियों के लिए एक साइबर साइकोलॉजी के वर्कशॉप का आयोजन किया था. इसमें आर्टिफिशियल इंटेलिजेंस हो, डिजिटल ट्रांसफॉर्मेशन हो, साइबर साइकोलॉजी हो, ऐसे विविध विषयों के ऊपर चर्चा इसमें की गई. और स्वाभाविकता से जनता के प्रतिनिधि जो होते हैं उनको अपनी खुद की कॉन्स्टिट्यूएंसी और डिजिटल कॉन्स्टिट्यूएंसी इन दोनों को केटर करना पड़ता है. और इसीलिए जनता की समस्याओं को अच्छी तरह से समझ के लेना और उसके लिए फिर उसका निवारण करना, इस दृष्टिकोण से आने वाले समय में पदाधिकारी और जनप्रतिनिधियों को काम करने के लिए निश्चित ही ये जो वर्कशॉप जो आयोजित किया गया था इसका उपयोग होगा. प्रधानमंत्री ने कहा कि दिमागी नक्सलियों से हमें बचना है, उनसे लड़ाई अब लड़नी है. लेकिन जो विपक्ष के नेता हैं, चाहे वो चिदम्बरम हो या केजरीवाल हो या जो अरविंद सावंत हो, ये सब ये कह रहे हैं कि हम जो है वो दिमागी नक्सल हैं. अरविंद सावंत ने कहा कि नागपुर से लेकर दिल्ली तक सभी दिमागी नक्सल बैठे हुए हैं. देखिए, जब भारत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में दुनिया की चौथी सबसे बड़ी आर्थिक महासत्ता बन चुका है, दुनिया की तीसरी सबसे बड़ी आर्थिक महासत्ता बनने जा रहा है, तब भारत के बाहर और भारत के भीतर ऐसी बहुत शक्तियां हैं, ऐसी बहुत ताकतें हैं जो भारत को रोकना चाहती है. और भारत को रोकने के लिए प्रधानमंत्री मोदी जी को रोकना चाहती है. और इसीलिए अलग अलग प्रकार के फेक नैरेटिव फैलाने की कोशिश, झूठे परसेप्शंस क्रिएट करने की कोशिश एंटी इंडिया फोर्सेस जो है वो कर रहे हैं. और इस प्रकार से डिवाइसिव पॉलिटिक्स करने वाले जो कुछ लोग हैं वो अर्बन नक्सल गैंग है, उन्हें ही प्रधानमंत्री जी ने दिमागी नक्सल कहा है. अगर भारत तेरे टुकड़े होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, ये घोषणा देने वाले लोगों के साथ अगर इन लोगों को सहानुभूति है तो ऐसे लोगों के साथ सहानुभूति रखने वाले लोग भी दिमागी नक्सल है, ऐसा हम कहना चाहते 100 हैं. साल के बाद ऐतिहासिक फैसला लिया गया. फैसला ये लिया गया है कि वंदे मातरम जो है वो अब लाल किले के प्राचीर से बजाया जाएगा. लेकिन वारिस पठान और अबू आजमी जैसे नेता कहते हैं कि वंदे मातरम किसी वफादारी का सर्टिफिकेट नहीं हो सकता, अल्लाह के सामने सिर नहीं झुकेगा, वंदन हम नहीं करेंगे. अबू आजमी हो या इस प्रकार के वक्तव्य करने वाले कुछ नेता हो जिन्हें अगर इस भूमि से प्रेम नहीं है और इस भूमि की आत्मा से प्रेम नहीं है, इस देश की संस्कृति, प्रथा, परंपरा, राष्ट्रगीत, राष्ट्रगान, इससे अगर इन लोगों को ऑब्जेक्शन है तो हम ऐसा मानते हैं कि इनको भारत से ऑब्जेक्शन है. और इस प्रकार की सारी पाकिस्तान की औलाद का आने वाले समय में हम बंदोबस्त करेंगे.